मी प्रणव आणि तुम्ही पाहत आहात PM व्लॉग्स। तर आज आपण लावऱ्यांसाठी घर बनवणार आहे। हे बघा मित्रांनो, ह्या जागेवर आपण लावऱ्यांसाठी घर बनवणार आहे। इकडं कोंबड्यांचं घर आणि इथे लावऱ्यांचं घर। लावऱ्यांच्या घरासाठी आपण ही जाळी घेतली बघा, याच्यातून लावऱ्यांना काही घराच्या बाहेर येता येणार नाही। इथं माप घेतले आणि जाळी लावली मी। तर आता पटापट जाळी बांधून घेतो। बघा, एका साईडने जाळी बांधून घेतली आहे। आता इथं थोडी माती टाकून घेतो। बघा, आता माती घेतली, आता इथं पूर्ण माती पांगून घेतो। या जागेत जिथं आपल्याला लावऱ्यांचं घर बनवायचे तिथं अशी हाताने सारखी करून घेतो, म्हणजे लावऱ्या माती उकरून उकरून दाणे खातील। त्याच्यात आपण बाजरी पण मिक्स केलेली आहे। सगळी सारखी माती बसली का मग आपण याच्यात लावऱ्या सोडणार आहे। हे बघा, माती पांगून झाली, याच्यात दाणे पण मिक्स आहेत। आता अजून थोडेसे दाणे टाकतो याच्यावर। हे बघा, अजून बाजरी टाकतोय याच्यात। बाजरी खाण्यासाठी आपल्या कोंबड्या कशा करतात त्यांना पण टाकूयात। बघा, आता बाजरी टाकायला आले, आता कशा करतात बघा। केली सुरुवात लगेच बाजरी खायला त्यांनी। तर आता मी पटापट लावऱ्यांचं घराचं काम उरकून घेतो। आपण ही माती आणि दाणे टाकून घेतलेत, आता याच्यावरती लावऱ्या सोडणार आहे आपण। त्या लहान होत्या त्याच्यामुळं बॉक्समध्ये बसत होत्या, पण आता त्या मोठ्या झाल्या त्याच्यामुळं काय बॉक्समध्ये बसते नाही। आता इथे सोडून घेतो त्यांना। बघा कशा उड्या मारतात। किती भारी हिंडतात बघा। आल्या आल्या काही दाणे खायला पण सुरुवात केली आहे। तर आता एका साईडने परत पॅक करून घेऊया दुसरी साईड। हे बघा, असं वरच्या साईडने पण बांधून घेणार इकडून दुसऱ्या साईडने, म्हणजे लावऱ्यांना दोन्ही साईडने बांधून की जाळीने बांधलं ना तर बाहेर येता येणार नाही। हे बघा, हे असं विणून घेतलंय सगळं। हे इकडं कोंबड्या आणि इकडं आपल्या लावऱ्या। हे बघा, आता आत बी सोडलेत तर कशा हिंडून खात्यात बघा। माती उकरायला सुरुवात केली बघा, कशा उकरतात माती। काही बाहेर निघतात ह्या जाळीतून, याला साडी लावून घेतो कडकडनी। तर या लावऱ्या बाहेर निघतात त्या बिळांमधून, त्याच्यामुळे ही साडी घेतली आहे, तर ही आता लावून घेतो। बघा, हे जाळीची निघलेली टोकं आहेत ना, याच्यातच ही साडी लावणार आहे। हे बघा, अशी बिळ पाडणार आहे साडीला, म्हणजे मग त्यात बसून साडी। हे बघा, ही अशी साडीला बिळ पाडून घेतले तारांनी, आणि ही अशीच पॅक करून घेणार आहे तारा तिच्या। ही बघा, अशी एका बाजून लावली आहे। आता ही अशीच गोल फिरून घेणार आहे, आणि परत सेम प्रोसेस तसंच बिळ पाडून साडी लावणार आहे इकडून पण। साडी जरा टाईट करून लावायची, म्हणजे लावरीला बाहेर निघता नाही आलं पाहिजे। आणि बिळ पाडताना साडीला एक लक्ष द्यायचं की हे टोकं आलेली आहेत ना, हे लागू शकतात हाताला। ही बघा, अशी गोल साडी लावून घेतली आहे, आणि लावरे बघा किती मस्त दाणे खात्यात आतमध्ये। आपण ज्या मातीत दाणे मिक्स केलेत ती माती बघा कशी उकरून उकरून लावरे दाणे खात्यात। कोंबड्यांना दाणे टाकले होते ते कोंबड्यांनी संपवून पण टाकले। हे बघा किती मस्त राहतात लावरे त्यांच्या नवीन घरात। त्यांना दाणे तर ठेवले होते, आता पाणी पण ठेवतो। हे बघा, पाणी ठेवलंय तर कशा सगळ्या पाणी प्यायला आल्यात।
बघा किती भारी पाणी पितात. हे बघा किती मस्त बसलेत त्यांच्या नवीन घरात त्या. मित्रांनो आपण लावऱ्या आणि कोंबड्या बघितल्यात, पण आपल्याकडं बदकं पण आहेत. ही आपण शनिवारी चाकणच्या बाजारातून आणलेली आहेत. ही बघा ही ती 2 बदकं आहेत. बघा किती मस्त कलर आहे त्यांचा. ती जरा नवीन आहेत त्याच्यामुळे घाबरतात. त्यांना आपण कोंबड्यांच्या घरात ठेवलंय आणि कोंबड्या बाहेर सोडल्यात. आणि संध्याकाळचं आपण कोंबड्या आत घेणार आणि त्यांना ह्या डाल्यात ठेवणार. बदकं नवीन आहेत त्याच्यामुळे थोडी घाबरतात. हे बघा बदकांना आपल्या लावऱ्या कशा बघतात. तर मित्रांनो आता तुम्हाला मी माझं घर दाखवतो आणि माझ्या घरातले प्राणी. हे बघा मित्रांनो हे आपल्या कोंबड्यांचं, बदकांचं आणि लावऱ्यांचं सफर आहे. याच्यात आपण आपल्या एका बारीक वासराला बांधतो इथं, ते पण दाखवतो तुम्हाला. आणि हे आहे घर. बघा हे घर आहे. आतल्या साईडने मित्रांनो तुम्हाला माझं घर दाखवतो. हे बघा असं घर आहे माझं मित्रांनो. हे असं छोटंसं घर आहे मित्रांनो माझं. हे बघा मित्रांनो हे वासरू आहे, ते आपण तिथं आतमध्ये लावऱ्यांच्या घराशेजारी बांधतोय. मांजर आहे. आणि हे बघा इकडे कोंबड्या चरायला सोडल्यात. हे आपल्या कोंबड्या चरतात बघा कशा. हे बघा मित्रांनो हे आपलं कुत्रं आहे, याचं नाव राजा आहे. तर हे सगळे मित्रांनो आपले पाळलेले प्राणी. अजून मित्रांनो आपल्याकडे 3 गाय आहेत. त्याच्यातल्याच एका गायीचं वासरू हे मी तुम्हाला आधी दाखवलंय ते. त्या गाया सध्या आता चरायला गेल्यात रानात. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या दाखवीन. हे बघा मित्रांनो बाहेरच्या साईडने माझं घर कसं दिसतंय. तर मित्रांनो माझ्याकडे एवढे प्राणी आहेत. आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.